नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज भजी करायचं चालू आहे. पीठ मळून घेतले आणि इकडं मिरची चिरून घेतलेली आणि हे बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले. तर मिरची आणि बटाटा भजी करणार आहे. तेल पण गरम झाले, तर आता मी सोडते. चला तुम्हाला सांगते की आज भजी बनवण्याचे कारण. तर खास कारण आहे की आज आमच्या सोसायटीतल्या सर्व महिलांनी मिळून ठरवलं आहे की आपण भजीची पार्टी करू आणि सगळेजणच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे भजी घेऊन येणार आहेत. आणि आता मी पण म्हटलं की मिरची भजी आणि बटाटा भजी दोन्ही बनवायचे. तर भरपूरच पीठ मळून घेतलं होतं, कारण घरातल्यांना पण सगळ्यांना द्यायचे होते खायला आणि तिकडं पण न्यायचे होते. 2-4 दिवस पाऊस उघडला होता, पण आज नेमकाच पाऊस येत होता. जास्त मोठा येत नव्हता, पण भुरभुर अशी यायची, नंतर बंद व्हायची. आणि आज पावसाचं वातावरण पण होतं, तर छान वाटत होतं. म्हटलं आज भजी पण खायला मजा येणार. तर इकडं माझं चालू आहे बनवायचं मिरची भजी. पावसाळ्यात भजी खाण्याची मजा पण वेगळीच. तर छान असे मिरची भजी झालेत बनवून आणि आता मला बटाटा भजी करायचे आहेत. एक घाणा मी मिरची भजीचा बनवला, एक घाणा बटाटा भजीचा बनवणार आणि मग सगळ्यांना देणार. मिरची भजी बनवण्यासाठी पोपटी कलरची मिरची घेतली होती, कारण ती काही जास्त तिखट नसते. म्हणजे जास्त म्हणजे कसलीच तिखट लागली नाही मिरची ती भजी खाताना. भज्याच्या पिठामध्ये मी कोथिंबीर, लसूण, नंतर मिरची, नंतर जिरे, ओवा असं सगळं मिक्स करून वाटून घेतलं आणि चवीपुरतं मीठ घालून सगळं मिक्स करून पीठ भिजवून घेतलं. थोडीशी हळद पण घालून घेतली होती. आणि मी भज्यामध्ये कधी सोडाही घालत नाही, कारण सोडा घातलेलं भजीही बनवल्यानंतर खाल्ल्यानंतर पोट असं जाम होतं. त्यामुळं सोडा टाकत नाही आणि सोडा टाकल्यानंतर जास्त तेलकट पण होतात. त्यामुळं मी जास्त कधी सोडा टाकतच नाही भज्यामध्ये. बिन सोड्याचेच भजी बनवते. इकडं चालू आहे माझं आता बटाटा भजी तळायचे. तर बटाटा भजी सोडून घेतले आणि आता तळून घेते. तर गरमागरम सगळ्यांना द्यायचे पण आहे, मुलांना, तन्मय, जुई, यश, त्यांना सासूबाई पण होत्या, सगळ्यांनाच द्यायचं होतं. आणि इकडं बटाट्या भजीची पण माझी एक बॅच झाली होती आणि दुसरी बॅच होती. तर एक बॅच काढलेली ती काय शूटच झालं नव्हतं. सगळ्यांनाच थोडे बटाटा भजे आणि थोडे मिरची भजे असं सगळं प्लेटमध्ये दिलं. आणि मिस्टर काय आले नव्हते, त्यांना वेळ लागणार होता, मग मी तळून घेतले आणि थोडंसं पीठ ठेवलं, कारण ते आल्यानंतर त्यांना तळून देण्यासाठी किती वेळ लागेल म्हणून मी फोन केला होता. तर ते म्हणले मला वेळ लागेल. मग मी बनवून घेतले आणि जायच्या वेळेसच ते नेमके आले. पण मी काय बनवून दिले नाही. आम्ही आमच्यापुरतंच भरलं आणि गेलो घेऊन. आल्यानंतर त्यांनी एक गरम बटाटा भजी आणि एक मिरची भजी खाल्ला, पण तेवढंच खाल्लं मी. नंतर तिकडून आल्यानंतर त्यांना करून देणार. गरम बटाटा भजी आणि मिरची भजी बघून त्यांना काही मोह आवरला नाही. त्यांनी एक बटाटा भजी आणि एक मिरची भजी खाल्ला. पण मग मी म्हटलं मी काय आता बनवत नाही, मी आता आल्यानंतर बनवते. त्यांना मी म्हटलं की सगळ्याच महिला येऊन थांबल्यात आणि आम्ही आता जातो आणि नंतर आल्यानंतर बनवून देते. तर ते पण म्हणले ठीक आहे आणि समजून घेतल्याबद्दल खूप छान वाटलं. चाललो आहे आता आम्ही, घेतले भजी बनवून. चला, आणि पाऊस पण येतोय. तर संध्याकाळ झाले आणि पाऊस पण थोडा येतोय. ह्या आहेत रश्मीताई आणि त्यांच्याच फ्लॅट आहे हा, आणि त्यांचे आईवडील राहतात त्यांच्या फ्लॅटमध्ये. तर त्यांच्या घरी करायचं ठरवलं होतं. दरवेळेस बिल्डिंगच्या टेरेसवरती करतो, पण आज थोडासा पाऊस असल्यामुळं ह्यांचं पण गॅलरी रिकामीच होती. तर ह्यांच्या इथं आलं होतं. ते म्हटले रिकामीच आहे गॅलरी आणि सगळेजण आपण बसतो. तर त्यांच्या इथं आलो आहे आणि सगळेजण येऊन बसलेत. चांगली आहे ना. म्हणलं काढा हो थोडासा. ओवी कर, हाय ओवी, हाय हाय. गेम खेळायचा होता. तर ताई दाखवतात की कसं आपल्याला गेम खेळायचं आहे ते. तर हे छोटेसे ग्लास आहेत आणि त्याच्यामध्ये पेन घेतला आहे आणि पेनाने उचलून एका ग्लासमधून दुसऱ्या ग्लासमध्ये ठेवायचा आहे. तर हा असा गेम आहे. एका हाताने
चालू केलंय का तुम्ही? तुला खाली बसून देणार हा ते. सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री वन टू वन स्टार्ट. अरे वा. आत्याजीला आत्याजी 1 मिनिटाचा टायमिंग होता गेम खेळताना आणि 4-5 ग्लास उचललेपर्यंत काय वाटत नव्हतं, पटकन इझी व्हायचं. पण नंतर जास्त ओझं व्हायचं ना, ते पकडता येत नव्हतं, पेनामध्ये असं निष्ठायचं. आणि छान गेम होता आणि सगळ्यांनी एन्जॉय केला गेम खेळताना. आणि ह्या आहेत सातपुते काकू. 10 9 8 7 6 5 ह्या आहेत दिवार काकू, ओवीच्या आजी. तर त्यांनी पण खूप छान प्रकारे खेळल्या. 7 6 5 4 3 2 1 वन हँड नो चिटिंग नो सपोर्ट सायलेंट नो सपोर्ट होतच ना आपल्याला काम मोठ्याचा सपोर्ट नाही होते सात होणार जास्त होणार, हा फास्ट आहे. ते जड होते नंतर. अरे हात इकडचा. दुसरा हात का सपोर्ट नाही. आणि ह्या आहेत भवरे काकू. ग्रुपमध्ये सगळ्या वयाच्या महिला आहेत, असं काही नाही की एवढ्या वयाच्याच महिला आहेत, तर सगळ्या वयाच्या आहेत. आणि छान ह्या पण ताई छान खेळल्या, ह्या खैरनार ताई आहेत तर छान खेळल्या. आणि ह्यांनीच 10 ग्लास एकात एक घातले, छान प्रकारे खेळल्या ह्या. अरे नाही झाले. टाइम आहे पण ह्या आहेत तृप्तीताई. खैरनारताई जिंकल्या कारण त्यांनी सगळेच्या 10च्या 10 ग्लास उचलले आणि दुसऱ्यांना कोणाला जमले नाहीत. कोणाचे 5 झाले, कोणाचे 6 झाले, कोणाचे 7 झाले, कोणाचे 8 झाले आणि एकट्या खैरनारताईंचे 10 झाले. ह्या आहेत देशमुखताई आहेत ना, पूजाची आई आहेत. तुम्ही बसा मग मी सांगते. पण टायमिंग आहे ना, करा तुम्ही करा अजून. हा ही आहे ओवी. तर लहान मुलांमध्ये ती एकटीच होती, तर ती म्हटली मला पण खेळायचं आहे. तर तिच्या आईच्या मदतीनं तिचं चालू आहे खेळायचं. किती झाले? 5 हात ओ नाही चिटिंग. आउट नाही, आउट. अरे तुम्ही बोटाने धरताय. अरे आउट. ओवीची मम्मी चिटर. अरे 1 2 3 तिकडनंच घे, अरे आता नाही टाइम बघ. पण चांगलं केलं. 9 झाले, 8 झाले. शेवटी काही नाही खायची सरिता, मग जातं एकदम शांततेने एकदम. हा असं आहे.
2, 1 कसली फॉर्म ते मतदार यादीमध्ये नाव. नंतर भट आजी आणि भट आजोबा दोघंही खेळले, तर त्यांना पण छान वाटलं. आजी पण छान खेळल्या. इथे मिनिट बघितलंच नाही ना मी. आम्ही दोघी तिघी खेळलो. झाले 6. नेमकं तुझा झाला ना. बाबा काय वाजवा सगळ्यांनी बाबांसाठी. अरे वा, बाबा पण मस्त करतायत. चांगलं कॉन्सन्ट्रेशन एक नंबर. हा, मग. तुला घरी सोडू का आपण? 20 मिनिटं. तुम्ही स्टार्ट 8 वाजता झालं टाइम संपला टाइम बाबा. छान छान छान. सगळ्यांनी साथ केलं. हे आहे हे मांगी. टायमिंग झाला. काही नाही, ज्याचा असेल त्याचा उघडा, असं काही प्रॉब्लेम नाही. तनुजा इथं सगळं झालं होतं, सगळ्यांचे गेम खेळून, आणि माझं पण झालं होतं, पण डबल मी खेळत होते, माझं शूट झालं नव्हतं त्यामुळं. तर इथं आता चालू झाली भजेची पार्टी. तर सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे भजे बनवले होते. सगळ्यांनीच भजे आणले होते, तर त्यांचं सगळ्यांचंच चालू होतं आता वाटप करायचं. आणि इथं ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेल्या काकू आहेत, सातपुते काकू. त्यांचा काल परवाच बड्डे झाला, त्यामुळं त्यांनी बड्डेची पार्टी म्हणून कच्ची दाबेली आणली होती. तर त्यांचं चाललं होतं ते पण द्यायचं. त्यांनी मग भजी पण आणली होती आणि कच्ची दाबेली पण आणली होती. तर कुणी पापड आणले होते, नंतर गुलाबजामुन पण आणले होते. तर खूप छान पद्धतीनं आमची ही भजेची पार्टी झाली आणि खूप छान वाटलं सगळ्यांनाच. भट आजीने जिलेबी आणली होती, पूजाच्या आईने कोबीची भजी आणली होती. आता माझ्या कुणी काय आणलं होतं हे लक्षात नाही आहे, पण ज्यांचं लक्षात आहे ते सांगते. तर नंतर उडीद वडे पण आणले होते. ती ताईने बटाटे वडे आणले होते. नंतर कलशच्या मम्मीने गुलाबजामुन आणले होते. आणि आता मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जास्त मला म्हणजे लक्षात नाही आता कोणी काय काय आणलं होतं ते. ओवीने बोटामध्ये बॉबी घालून फोटो काढायला सांगत होते. तर छान वाटलं तिला पण. बॉबी हातामध्ये आपण पण लहानपणी असं बोटामध्ये बॉबी घालून खात होतो. तर लहानपणाची सगळ्यांनाच आठवण झाली आणि तिनं घातलेलं बघून सगळ्यांना छान पण वाटलं. तर तिनं नंतर पाची बोटामध्ये बॉबी घालून खाल्ले. हे मांगी सगळ्यांचंच घेते, तिकडच्या साईडचे. हा येते नाही, तुम्ही येत, तुम्ही इकडे बसलाय. तसंच केलेलं जमेल बरोबर ना. अरे अरे गुलाबजामुन. प्लेटमध्ये घेतलेत सगळ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे भजे आणि कच्ची दाबेली. चमची नाही, चम्मच आणली. क्रॉस काढायचा. खावा सगळेजण. तुम्ही पण घ्या. खाऊन घ्या जलेबी. गरम गरम होते जेव्हा कवडे मस्त घेतलं का? काय म्हणताय? नाही जेवायचं आता. घेतलं बाबा. ओवीने पण तिचा खाऊ आणला होता आणि सगळ्यांना तिनं दिला तिचा खाऊ. आमची सगळ्यांची भजी खाऊन झाली आणि रश्मीताईंनी नंतर कॉफी बनवून आणली.
आयु हा भजी आहे आता पोटात गेलेली. आली की नाही? माझा पुढचा ड्रेस असं कट असेल ना खायचं. ए ओवी तुझा हात असा दाखव ग बघायचं हे बरं हे छान झाली पार्टी. गप्पा गोष्टी आणि खूप एकत्र महिला आल्यानंतर खूप गप्पा गोष्टी होत्यात. सगळ्यांचे विषय वेगवेगळे. तर छान अशी भज्याची पार्टी झाली, कॉफीची पार्टी झाली, नंतर सातपुते काकूंच्या बड्डेची पार्टी. सगळ्यांनाच व्हिडिओ फोटो काढायला आवडतात आणि मला पण आवडतं त्यांचे व्हिडिओ फोटो घ्यायला. आवडीनं सगळे सांगतात तनुजा काढ व्हिडिओ फोटो. आणि आजी बाय करा करा. कशी वाटली तुम्हाला आमची भज्याची पार्टी सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आईची पिशी निघाली.